सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्रीदेव रवनाथ वर्धापन प्रित्यर्थ श्री रवनाथ कलावैभव तळरडा निर्मित बाल कलाकार यांचं नाटक संगीत गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणा गुरुदक्षिणा. लेखक आचार्य प्र के अत्रे. निर्मिती प्रमुख दयानंद नाईक, दत्तारामचारी, फटी राऊळ, सुरेश रामकृष्ण राऊळ, चंद्रकांत गावडे. दिग्दर्शक लक्ष्मण शांताराम सावंत. सहाय्यक दिग्दर्शक हरिश्चंद्र शेट्ये. संगीत दिग्दर्शक दत्तारामचारी. ऑर्गन आनंद नाईक. तालरक्षक नारायण नाईक. यातील भाग घेणारे बाल कलाकार सांदीपनी आदी अशोक नाईक, कृष्ण तनिष दत्तारामचारी, सुदामा अथर्व गुरुदास शेठ, बलराम श्रेयस सगुण राऊळ, वासुदेव सुशांत नामदेव आरामदेकर, जरासन संस्कार सतीश धुमाळ, सेनापती सार्थक आत्माराम राऊळ, रक्तमोक भिकाजी समीर नाईक, कौशिक कुमार सिपल शैलेश नाईक, पहिला कुमार गुणेश नामदेव आरांदेकर, दुसरा कुमार सनीश समीर नाईक, आश्रमवासी श्रावणी विष्णू राऊळ, स्वराली संतोष राऊळ. सहर्ष सादर करीत आहोत संगीत 3 अंकी नाटक गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणा गुरुदक्षिणा. Wow!
रागाची शेळी तू खूप पेटवली आहेस. अंगातील शक्तीचे उणेपणा भरून काढण्यास रागासारखी दुसरी युक्तीच नाही. आणि दादा, आपण एवढे धैर्याचे मिरवून मी आपल्या गरीब ब्राह्मणांचा मुलगा लायाच्या पिठात पाणी घालून पोटाची खळगी भरणारा तुम्हा गवळ्यांच्या पोरांची ताकद माझ्या अंगी कुठून असणार? वा वा वा, तोंडाचा पट्टा तर खूपच चालविला आहेस. पुरे झाले तुझे सोंग. इतका प्रवास करून आलो, आता 2 पावलासाठी कच खातोस. अरे बाबा, पुरे झाली ती तुझी 2 पावले. तुझा मित्र सुदामा आश्रमवासी होण्याऐवजी कैलासवासी मात्र खास होईल. सुदाम्याच्या रस गाण्याचा एकही सूर का ऐकायला आला तरी गदाच्या डोक्यात घालून इथेच तुझा कपाळ मोक्ष करीन. मग मात्र कैलासवासी होण्याची ऐवजी पातालवासी होशील. माझ्या रडण्यापेक्षा तुझ्या वरण्यानं मात्र चांगलाच बनवास सांडून आला आहे. अरे चोरा, म्हणजे मी जंगली जनावर आणि तू मात्र दुधावर वाढलेला कोकरू वाटते. तुझ्या या बोलण्याने मात्र तुला जंगली प्रमाणे मला फाडून जाण्याची इच्छा झाली आहे. थांब तकलेल्या दादा 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 दादा, सुदामा, पुरे झाले तुझे भांडण. विद्याभ्यास शिकण्यासाठी आपण इतक्या लांबवर मथुरा सोडून आलो. ते भांडण तट्टे करण्याकरता वाटते. कृष्णा, माझा अभ्यास काय होणार याची मला चांगलीच कल्पना आली आहे. हा राक्षस माझा सारखाच मानगुटीवर बसून राहिला म्हणजे कसली संत आणि कसला अभ्यास. आणि आनंदाचा प्रदय पुढे असल्याने माझा तरी काय अभ्यास होणार आहे. माझ्या हाडांचा असा वारंवार उपचार करण्या इतक्या माझ्या हस्ते काही वाटेवर पडल्या नाहीत. जणू काय माझा हाड वैरीच. आणि माझ्या अंगात ससले चरबीचे बाजार मांडता तुला काहीच वाटत नाही ते. माझी लठ्ठपणाच्या थट्टा करताना तुझ्या हाडांना गुलगुले होत असतात नाही. पुरे रे दादा, तुझ्याही जीवेला काही हाड नाही. कुठून असणार. साऱ्या जगातील हाडे ब्रह्मदेवाने सुदामेलाच निर्माण करताना खर्ची टाकल्याने माझ्या जिभेला हाड कुठून असणार. आणि साऱ्या जगातील मांसाचा व चरबीचा साठा याच्या शरीरात अडून राहिल्याने या गरीब बिचाऱ्या सुदामाच्या वाटेला त्याचा लवलेज असल्यास नवल नाही. आता झाली ना फिटाफीट. आता यापुढे दोघांनीच काहीच बोलायचं नाही. किती हा सुंदर ते काय रमविकान चमना वन हे रमविकान चमना वन हे रमविकान चमना वन हे हृदयीनाथ विभाव सुमना हृदयीनाथ विभाव सुमना रमविकान चमना वन हे रमविकान चमना वन हे नव प्रफुल्लित वन तरुराजी नव प्रफुल्लित वन तरुराजी नव प्रफुल्लित वन तरुराजी नव प्रफुल्लित वन तरुराजी आनंदवीते हसुनी मना आनंदवीते हसुनी मना रमविकान चमना वन हे रमविकान चमना वन हे
जंगली जनावरांची उपमा दिली, पण त्यापेक्षा कृष्णात त्या पदवीला जास्त लायक दिसतो आहे. जंगल पाहून स्वारी अगदी रंगून गेलेली आहे. एखाद्याच्या शॉपदाच्या तडाख्यात सापडलं नाही म्हणजेच मिळवली. या बलरामाची गदा जोपर्यंत त्याच्या खांद्यावर आहे तोपर्यंत काय विशांत आहे एखाद्या श्वपदाची आपणापुढे येण्याची. पुरे झाले त्या गावात तुझ्या गद्याच्या गप्पा. अरे कृष्णाने जेव्हा एकट्याने कंसाचा वध केला तेव्हा तुझी गदा टोपऱ्यात तोंड खुपसून का बसली होती? लागलास का पुन्हा हाडे टोचायला? देऊ का गदा गटोला? तुझ्या गदेची दंगामस्ती नेहमी माझ्याशीच चालते. कृष्णा, याची गदा म्हणजे माझ्यासारखी गरीबावर नुसती गदाच आहे. दादा, या आश्रमाच्या प्रशांत प्रदेशात तुझ्या गदेची फारशी बडबड चालणार नाही. तो बघतो वाघ पाहिलास का? वाघ वाघ कुठं आहे? वाघ वाघ कुठं आहे? वाघ बलरामा बलरामा, उचल तुझी गदा उचल. आता पाहिजे का गदा? प्राणावर बेतले म्हणजे बलरामाची गदा पाहिजे. सुदामा, अगदी घाबरू नकोस. या आश्रमातले वाघ गायीसारखे गरीब आहेत. पाहिलास का ते? त्या वाघाच्या पुढे गायीचे लहान वासरू किती स्वस्त उभे आहे आणि तो वाघ त्यांना प्रेमाने चाटतो आहे. काय चमत्कार आहे! वाघ वासराला प्रेमाने चाटतो आहे. आपण पाहत आहोत ते खरेच की इंद्रजाल आहे. ही इंद्रजाल नाही, ही जादू नाही, हा गुरुजनांचा शक्तीचा प्रभाव आहे. वाघाच्या क्रूर अंतःकरणात गायीचे कोमल वत्सलता उत्पन्न करणारी ही साधूची ईश्वरी करामत आहे. असे एकूण या साऱ्या आश्रमातील वाघ शेपटच आहे म्हणायचे. ऋषी कुमारा, हा आश्रम कोणाचा आहे? हा आश्रम कोणाचा तुम्हाला माहित नाही, त्या अर्थी तुम्ही नवखेत दिसत आहात. अरे आम्ही आताच इथून पोचलो आहोत. हा आश्रम आमच्या गुरूंचा आमचाच आश्रम आहे. गुरु सांदीपनींचा आश्रम कोणाला ठाऊक नाही. काय योगायोग! गुरु सांदीपनींच्या आश्रमात आम्हाला जायचं आहे. आम्ही इतक्या जवळ येऊन पोचलो ही आम्हाला कल्पनाच नव्हती. कुमारा, तुझे आमच्यावर फार उपकार झाले. उपकार कसले त्यात? गुरु वर्यांच्या आश्रमातील मी एक विद्यार्थीच आहे. चला, मी आपणास गुरुजींकडे देतो. न्या बुवा, कंटाळा चालण्याचा. तुमच्या त्या आश्रमात केव्हाच जाऊन पडतो असंच झालंय मला. चला, आश्रमात गेल्यावर तुम्हा प्रवासाचा मुळीच त्रास होणार नाही. तुमची सारी सोय होईल. काय ते त्यांचं तेज, काय ते त्यांची कांती, बुद्धिमत्तेची प्रभा नुसती तोंडावर जळते. हा तरी गमत मद चंद्रमा, हा तरी गमत मद चंद्रमा, हा तरी गमत मद चंद्रमा, हा तरी गमत मद चंद्रमा. बघुनी वाटत की अवतारत महिवरी, वाटत की अवतारत महिवरी. सोडून या निज धामा, हा तरी गमत मद चंद्रमा, हा तरी गमत मद चंद्रमा. कल्पद्रुम आनंद नवनीता, कल्पद्रुम आनंद नवनीता. कल्पद्रुम आनंद नवनीता, कल्पद्रुम आनंद नवनीता. चिंतामणी जगीचा, चिंतामणी जगीचा. पुण्याचे बलके वितराया, पुण्याचे बलके वितराया. पूर्वाया जनकामा, हा तरी गमत मद चंद्रमा, हा
तरी गमत मद चंद्रमा तरी गमत मद चंद्रमा तरी गमत मद चंद्रमा मद चंद्रमा मद चंद्रमा. गुरु महाराज, आम्ही आपणास वंदन करीत आहोत. वत्सांनो, चिरंजीव व्हा, उठा. गुरु महाराज, आपल्या चरणाजवळ विद्यायन करण्याचा हेतू धरून आम्ही तिघे जण इथे आलो आहोत. फारच उत्तम. या बालवयात विद्यायन केल्या वाचून दुसरा काय उपाय? तुम्ही प्रवासाने अगदी थकून गेलेले दिसता आहात. हा मुलगा तर फारच थकलेला दिसतो आहे. नाही, तो तसाच दिसतो. गुरु महाराज, आम्ही मथुरेहून आलो. मी वसुदेवांचा पुत्र कृष्ण, हे माझे वडील बंधू बलराम आणि हा आमचा मित्र ब्राह्मण पुत्र सुदामा. काय, तुम्ही वसुदेवाचे पुत्र? तरी मला वाटलेच. तुमच्या तोंडावर झळकणारे ते राजतेज पाहून मला प्रथमच कल्पना आली. काय कृष्णा, आम्ही काय बोलत होतो? अरे एवढ्या मोठ्या राजाचे पुत्र तुम्ही, पण अशा भिकार तरी निघण्याची कल्पना तुमच्याच भिकार डोक्यातून निघाली ना. गुरु महाराज, संसार सोडून राहणाऱ्या आपल्या सारख्या ऋषींच्या आश्रमात यायचं म्हणजे आमच्या श्रीमंतीच्या वैभवावर पाणी सोडायला नको का? कृष्णा, हे बघ, तुझ्या बुद्धीचे फारच वार्धक्य भरलेले आहेत. माझ्या म्हणण्याचा अर्थ इतकाच की तुमच्यासारखी लहान मुले इथवर एकटी येणं जरा धोक्याचं होतं. गुरु महाराज, तुम्हाला आमच्या कृष्णाचे सामर्थ्य माहीत नाही. मथुरेचा राक्षस राजा कंस, त्याला या कृष्णाने मल्लयुद्धात ठार केलं. काय, मला हा मुलगा अवतारीच वाटतो आहे. भासे मजला नरवीर, भासे मजला नरवीर, भासे मजला नरवीर. मुख कमळ दिसत मदन शिशुतम, मुख कमळ दिसत मदन शिशुतम. भासे मजला नरवीर, भासे मजला नरवीर. देत कुळाला दिव्य तजेला, देत कुळाला दिव्य तजेला. देत कुळाला दिव्य तजेला, देत कुळाला दिव्य तजेला. देवी धरा मुख उजळवी दिनकर, देवी धरा मुख उजळवी दिनकर. भासे मजला नरवीर, भासे मजला नरवीर. देत कुळाला दिव्य तजेला, देत कुळाला दिव्य तजेला. देत कुळाला दिव्य तजेला, देत कुळाला दिव्य तजेला. देवी धरा मुख उजळवी दिनकर, देवी धरा मुख उजळवी दिनकर. भासे मजला नरवीर, भासे मजला नरवीर. मुख कमळ दिसत मदन शिशुतम, मुख कमळ दिसत मदन शिशुतम. भासे मजला
कंसाचा वध केल्याने मथुराचे राक्षस आमच्यावर फारच खवळले आहे. कंसाचा शास्त्रा मगधेश्वर जरासंध हा तर कृष्णाच्या प्राणावर टपून बसला आहे. कुमारा, आश्रमात जाऊन नवीन आलेल्या छात्रांची वर्दी दे आणि त्यांच्या आहाराची सर्व सोय करून ठेव. आज्ञा महाराज. नवी हकीकत काही कळाली का? महाराज, आपले रणधुरंड सेनापती वज्रमुट्टी आणि मर्तुरेला वेढा दिलेला आहे. यादव कुलाचे परिपत्या करण्याची आपली प्रतिज्ञा आता लवकरच पूर्ण होईल यामुळेच संशय नाही. रक्तमुखा, मथुरेला वेढा दिला खरा, पण तो यादवांचा उन्हाळ आणि दृष्ट कार्टा हाती सापडला का? कंसवधाचे प्रायश्चित्त त्या यादवांना मिळाल्याशिवाय त्या यादवांची खुमखुमी चांगली जिरणार नाही. महाराज, यादवाचे कुलच्छेद करण्याची आपली प्रतिज्ञा परमेश्वर कृपेने तडीच जावो. रक्तमुखा, परमेश्वर कृपेचे सोम पुरे कर. परमेश्वरी शक्ती हे केवळ शाब्दिक मृगजळच आहे, पण अधमानो, एक पक्के लक्षात घ्या की हा जरासंध तुम्हाला पुरून उरणार आहे. महाराज, जावयाच्या निधनामुळे आपल्यावर खरोखरच दुःखाचा पर्वत कोसळला आहे. हा हृदयभेदक पंथ ऐकून तर एकच पुराण अडकोड उडाला. रक्तमुखा, या गोष्टी इतक्या थरावर जाव्या? अरे, प्रत्यक्ष कळी काळालाही देहदिंडाची शिक्षा देणारा हा मगधेश्वर जरासंध या श्लोकजनक प्रसंगी एकदम हतबल झाला आहे. अरे, मला तर दुःखाने वेळ लागल्याची पाळी आली आहे. महाराज, असे दुःखाने हताश होऊ नका. आपणच दीड सोडताच. रक्तमुखा, तू म्हणतोयस ते खरे आहे, पण माया फार वेडी आहे रे. कंसवधाच्या आपत्तीची सूचना जर मला आगाऊ असती तर त्या श्रीकृष्णाची हड्डी मी चांगलीच नरम केली असती. महाराज, कंसाने आपल्या भगिनीवरची बंधू प्रेमाची कृपा केली, त्याचे ते फळ आहे. तू म्हणतोयस ते खरे आहे, पण त्या नीच नारदाने देवकीचे 7 गर्भ मारण्याचे पातक कंसाकडून करून घेतले, पण आपण मात्र नावा निराळा. महाराज, कंसाने देवकीलाच प्रथम मृत्यूची वाट दाखवली असती तर आजचा अनर्थ टाळला असता. विनाशकारी विपरीत बुद्धी व्हायचीच. देवकीच्या या 8व्या गर्भाची वाट कंस डोळ्यात तेल घालून पाहत होता, पण अखेर त्याची फसगत झाली. त्या गर्भाच्या मृत्यूची वेळ आली होती, पण काळ आला नव्हता, हेच खरे. आणि ते करून कंसाने पूर्वीप्रमाणे या 8व्या गर्भाचा निकाल लावला. देवी चमत्कारामुळे त्याची बुद्धी बावरली आणि त्या वसुदेवाने तर देवकीचा गर्भ गोकुळात नेऊन ठेवला. त्रासदा, श्रीकृष्णाने तुझा असा कोणता अपराध केला आहे की तू त्यास बंदीगृहात पुढून ठेवण्यास तयार होईल? उघडी नयन धरिसी नाद हा पापी, उघडी नयन धरिसी नाद हा पापी, उघडी नयन धरिसी नाद हा पापी. प्रलय समय येत काय, प्रलय समय येत काय, प्रलय समय येत काय. उघडी नयन धरिसी नाद हा पापी, उघडी नयन धरिसी नाद हा पापी.
अपराध कंसवधाचा, आणि त्या अपराधाबद्दल मी त्याला देहांत शासन करणार आहे. त्रासला काव स्वदेश श्रीकृष्णाच्या हातून घडलेले पातक नव्हे, कोणाचे एक आपल्या कृत कर्माचे प्रायचित मिळ असते. करायचं भरावे हा जगाचा न्याय आहे. वसुदेवा, हे ब्रह्मज्ञानाचे धडे माझ्या तुझ्यापासून शिकायचे नाहीयेत. तुम्ही यादवानी तर आमच्याशी उभा धावा धरला आहे. त्रासला तुम्ही काहीही केले तरी अखेरीस सत्याचाच होणार. वसुदेवा, सत्याचा प्रभाव, दैवी शक्ती आणि परमेश्वराचे संकेत असे बड्या बड्या शब्दांचे तुकडे माझ्या तोंडाला टाकून माझी समजूत काढण्याचा रिकामा आणू नकोस. त्रासला तुझी बुद्धी अहंकाराने भ्रष्ट झाली आहे. माझे बोलणे जळणार नाही. श्रीकृष्ण ही परमेश्वरी शक्ती आहे आणि आत्मप्रभावानं अखिल जगताला अंकित करण्यात तिच्या सामर्थ्य आहे. तेव्हा तिच्याशी तू विरोध करू नको. ह्या प्रबल शक्ती पुढे शरण येणे हेच योग्य आहे. वसुदेवा, तुझ्या या बडबड्या फोलपणाना हा जरासंध लवकरच सिद्ध करणार आहे. त्रासला आत्मप्रौढीचा उन्मत्त म्हणा तुला मदांत केला आहे. तुला हित बोध करणे हे माझे कर्तव्य आहे, पण त्याचा स्वीकार करणे किंवा उल्लेख करणे अर्थात हे तुझ्याकडे आहे. वसुदेवा, तुझ्या ह्या ढोंगी उपदेशाला मी काडीचीही किंमत देत नाही. सेनापती, या वसुदेवाला आपल्या बंदीगृहात ठेवा. याच्या भोवती जागता पहारा ठेवा. कसूर होता कामा नये. आज्ञा महाराज. त्रासला श्रीकृष्णाच्या अधिकारी दैविक शक्तीचा आत्मप्रभाव मी पूर्णपणे जाणून आहे. माझ्या देहदंडाबद्दल मला व्यक्तिचितही दुःख होत नाही, पण जरा सांगा या कृतकर्माचा अखेरीस द्यावा लागेल तुला. आली मरण गडी दारुण दवनी कडकासई. आली मरण गडी दारुण दवनी कडकासई. चाली चलित मती प्रांजई मद बुडित संचई. चाली चलित मती प्रांजई मद बुडित संचई. खलबे सुर कंसा सुर खलबे सुर कंसा सुर. खलबे सुर कंसा सुर खलबे सुर कंसा सुर. मारुनी सुखवी अवनी. तो तवीर करी ठार. तो तवीर करी ठार. हे खंडूआच्या मन ठेवी मरण गडी दारुण दवनी कडकासई. आली मरण गडी दारुण दवनी कडकासई. आली मरण गडी दारुण दवनी कडकासई. खलबे सुर कंसा सुर खलबे सुर कंसा सुर. खलबे सुर कंसा सुर खलबे कंसा सुर. मारुनी सुखवी अवनी. तो तवीर करी ठार. तो तवीर करी ठार. हे खंडूआच्या मन ठेवी मरण गडी दारुण दवनी कडकासई. आली मरण गडी दारुण दवनी कडकासई. आली मरण गडी मरण गडी मरण गडी. वसुदेवा, देखील कसे आनंदाने स्फुरण पावत आहे. सर्व देहातून हर्षाच्या तीव्र लहरी उंचावळत आहे. त्यामुळे हृदय भरून येऊन तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नाही आहे. अवनिकांत हा घरा परतला. अवनिकांत हा घरा परतला. अवनिकांत हा घरा परतला. व्योमपती जणू चालून दमला. व्योमपती जणू चालून दमला. अवनिकांत हा घरा परतला. अवनिकांत हा घरा परतला. अरुण जटाया शोभवती अति. अरुण जटाया शोभवती अति.
अति सकल दिशांना स्मितमुख भासते सकल दिशांना स्मितमुख भासते संध्या किरण हे गगनी फिरते संध्या किरण हे गगनी फिरते शोभित दिव्य फुलांच्या माळा शोभित दिव्य फुलांच्या माळा अवनिकांत हा घरा परतला अवनिकांत हा घरा परतला अरुण जटाया शोभवती अति अरुण जटाया शोभवती अति अरुण जटाया शोभवती अति अरुण जटाया शोभवती अति सकल दिशांना स्मितमुख भासते सकल दिशांना स्मितमुख भासते संध्या किरण हे गगनी फिरते संध्या किरण हे गगनी फिरते शोभित दिव्य फुलांच्या माळा शोभित दिव्य फुलांच्या माळा अवनिकांत हा घरा परतला अवनिकांत हा घरा परतला व्योमपती जणू चालून दमला व्योमपती जणू चालून दमला अवनिकांत हा घरा परतला अवनिकांत हा घरा परतला अवनिकांत हा अवनिकांत हा अवनिकांत हा घरा परतला सेनापती, या वनाभोवती सैनिकांनी चौफेर वेढा दिला आहे ना? बंदोबस्त एकदम कडेकोर पाहिजे, बिलकुल ढिला होता कामा नये. महाराज, साऱ्या वाट्या सैनिकांनी चोहूकडून रोखल्या आहे. चोहूकडे मचीबंदी केलेली आहे. एवढ्या उभे तटबंदीतून तो कृष्ण पळून जाणे शक्यच नाही. सेनापती, हा अरण्य प्रदेश आहे आणि यामध्ये पळण्याच्या चोर वाटा देखील पुष्कळ आहे. तर तेव्हा या ठिकाणी डोळ्यात तेल घालून पहारा केला पाहिजे. तो फार हिमकती आहे. कोणाला काय आमिष दाखवेल हे कळणार पण नाही. याबद्दल सेनात कडक हुकूम सोडला आहे. तसेच सैनिकांच्या लहान लहान टोळ्या करून सर्व आश्रम ढुंडाळून 12 वर्षातील लहान मुलाला नीट पारखून पहा. जा जा, आता तुम्ही आपल्या कामाला जा. पाहतो आता तो कृष्ण माझ्या हातातून कसा निसटतो ते. या कृष्णाला जाळण्यासाठी साऱ्या जगाला आग लावीन. या आकाशाच्या अंधारात दडून बसलेल्या भित्र्या परमेश्वरा, तुझा अंश जर का ह्या पोरात असेल तर ये त्याच्या रक्षणाला. पाहतो माझ्या बाहूच्या काळमिटीतून कशी त्याची सुटका करतो असते. विद्या अभ्यास करण्यासाठी मी इतका लाभून आलो, पण एकही विद्या माझ्या पदरात पडलेली दिसत नाही आणि पडेल असेही मला वाटत. अभ्यास चाललाय तर तो फक्त मल्लविद्येचा, पण ती शिकली तेच कशाला यायला पाहिजे होते. आमच्या मथुरेचे आखाडे कमी होते. इथे येऊन माझ्या तालीमबाजीची निस्ती गळचेपी केली. मला कार्यक्रम तरी काय चाललाय ते पहा. सकाळी सूर्योदयाबरोबर उठून घटकाबळ नदीत पोहायचे, मग आश्रमातील गायींची धार काढून तेथील निम्मे दूध घशाखाली उतरायचे. हे दूध काढण्याचे काम माझ्याकडे आल्यापासून माझी तरी काय छान सोय झाली आहे ती पहा. माझ्या बिचारा सुद्धा माझ्या वाटत्या शरीराकडे पाहून आपली हाडे खातो आहे. त्याच्या तोंडात एक तेंबही पडत नाही. मग संध्येला बसायचे. ही तालीमबाजीची भरीव मान गोपटपट्टी करताना इकडची इकड होत नाही. अभ्यास करण्याचे निमित्त करून इतक्या दूर येतो आणि बसतो जोर काढीत व गदेचे हात फिरवीत.
वा बलरामा वा, खूप तुझी संख्या चालली आहे. 4 मंडी धब्ब्या शोध नाही असं निमित्त करून इतके दूर येतो. तू एवढ्याच करता वाटतं. मी तुझीच वाट पाहत होते. माझी ती कशाला? मला तुझ्याशी कुस्ती खेळायची आहे. कुस्ती का? मला ठार मारायचा विचार केला वाटतं. तुझ्याशी कुस्ती खेळ इतकी माझी ताकद वायात चालली ना रे. अरे अरे आश्रमातले काम करता करता कमर खचून जाते. तुझ्यासारखं रिकामे नाही मी. ते रड गाणे मला नको. कुस्ती खेळ म्हणजे खेळलीच पाहिजे. हे बघ, माझे आपल्या सरळ पहलवानी बोलणे. मी एखादा बोलतो, हाताने काम करतो, राहिलेले सायले गदेने संपवतो. बोल, खेळतोस की नाही कुस्ती? आजुलून झाला. अरे कुस्ती कशी खेळता हे मला ठाऊक देखील नाही. सूर्याला 12 नमस्कार घालताना माझे प्राण कंठाशी येतात. तो माझा व्यायाम. कुस्ती वाचू, बाकीच्या कामात होऊ दे फटाफट. तर सांग, कोणती करी का म्हणतोस? छे, मला ते बेडकाचं रडणे येत नाही. नाही, आता नाही म्हटलीच पाहिजे का रे का? माफ कर. माझे आहे आपले सर्व काम. हे बघ, मी देखील एकदाच बोलतो. म्हणतोस की नाही कारिका? माफ कर. तुला वाटेल ते कर, पण ते तुझी कारिका म्हणू नकोस. अरे ते चुकवण्यासाठी मी आलो इतक्या दूर. नाही म्हणणार, तुला ती ऐकलीच पाहिजे. माझे आपले सर्व काम म्हणणार म्हणजे म्हणणार. शकल पचमचरी बघ माझ्या माऊली, मी तुला साष्टांग नमस्कार घालतो. शकल पचमचरीच करून ती कारिका म्हणू नको. शकल पचमचरीच शकल पचमचरीच. छे, त्या कृष्णाने माझ्या मनाला काय मोहिनी घातली आहे, काही समजतच नाही. जरा कोठे दृष्टीआड झाला की जीवाला चुकल्यासारखं वाटतं. सारखे त्याच्याकडे पाहावेसे वाटते. आपण माझे शिष्य झाला देवा, ही आपली लाज नसून माझी लाज आहे. सावळे ज्ञान हृदयी भरले, मोहित मन झाले. सावळे ज्ञान हृदयी भरले, मोहित मन झाले. सावळे हृदयी भरले, मोहित मन झाले. सावळे बघुनी सतत वाटे, बघुनी सतत वाटे. बघुनी सतत वाटे, बघुनी सतत वाटे. घ्यावी मूर्ती मिटवून डोळे, घ्यावी मूर्ती मिटवून डोळे. सावळे हे ध्यान हृदयी भरले, मोहित मन झाले. सावळे
बसला होता. मला बारगवले काढून दिला. वा, फारच छान. मग याला पिंजऱ्यात ठेवून दे. नाही नाही बाबा, या बिचाऱ्या गरीब पोपटाला मी नाही पिंजऱ्यात ठेवणार. फार गरीब आहे हा. तो काय उडून जाणार नाही. मगापासून का वेलगून बसलाय. कशी काळजी वर्षांची गट्टी. वा, मग तुला हा मित्रच मिळाला तर फारच छान. आता दोघेही रानात भराऱ्या मारीत बसा. होय बाबा, याला घेऊन की नाही मी लांब इंडायला जाणार. आता देखील मला सोबत नको. आहा, किती सुंदर पोपट आहे हा. पोपट हा लाडका विमोही मनाला. पोपट हा लाडका विमोही मनाला. पोपट हा लाडका विमोही मनाला. कौशिका, आता तू बाहेरून आलास. कन्हैया तिकडे आहे का रे कोठे? कितीतरी वेळ झाला, तो मला अजून दिसलाच नाही. तो आज सकाळीच रानात गेला. त्याच्याबरोबर सुदाम बलराम देखील गेले आहे. रानात? एवढ्या सकाळी रानात ते कशाला गेले आहेत? बाबा, आश्रमाचे सरपण कालच संपला. आज काही देखील शिल्लक नव्हतं. तेव्हा आईने लाकडी तोडून आणायला सांगितलं. काय? कन्हैयाला रानात पाठविला? हे मला का नाही आधी सांगितलं? बाबा, कन्हैयाने लाकडी तोडून आणि मला काय झालं? इतर कुमार नाही का रोजानी? नाही नाही, कन्हैया इतर कुमारांसारखा नाही. कन्हैया राजकुळातील आहे. राजकुळातील मुलांनी लाकडे व्हायची नसतात. त्यांनी डोक्यावर मुकुट व्हायचा असतो. तरीच बाबा तुम्हाला कन्हैया फार आवडतो. तुमचे प्रेम आता कन्हैयावर आहे. तुमचे प्रेम माझ्यावर नाही. माझी मनोवृत्ती अगदी लहान मुलाला देखील कळली. खरोखरच कृष्णाच्या या चिंतनाने मला माझ्या अपत्य स्नेहाचा देखील विसर पडला आहे. नाही बाळ, माझे सर्वावर प्रेम आहे. जसा तू माझा लाडका आहेस तसा कन्हैया पण आहे. तुम्ही दोघेही मला सारखे आहात. मग बाबा, मी तुमच्या एका मांडीवर बसेल, कन्हैया तुमच्या दुसऱ्या मांडीवर बसेल. मग गंमत होईल की नाही? मग किती आनंदी स्वभाव आहे हा. प्रेमाची याला काय कल्पना. पण कल्पना नसली तरी याला माणसाचं हृदय कळतं. हो बरं बाळ. बाबा, आज कन्हैया की नाही मला फुलांचा हार घेऊन येणार आहे. मथुराला त्याचे गोराखी मित्र हार गुंततात. तो तसा गुंतणार आहे. तो गळ्यात घालून खूप नाचेन बरं का. वा, छान छान. गुरु महाराज, घात झाला. दुष्ट जरासंधाने आपल्या आश्रमाला वेढा घातलाय. कृष्ण आपल्या आश्रमात दडून बसलाय अशी त्यांना कोणीतरी नक्की माहिती दिली आहे. जरासंधाचा सेनापती सैनिक घेऊन इथेच निघाला आहे. काय माझ्या कन्हैयाला पकडून यायचे राक्षस आले? नाही, मी कन्हैयाला कधी निवडून जाणार नाही. मग बाबांच्या दुसऱ्या मांडीवर कोण बसणार?
बाबा तुम्ही मगाशी म्हणालात ना आम्ही दोघे तुम्हाला सारखे आहोत. होय बाळ, म्हणूनच मला यातना होत आहेत. कन्हैया म्हणजे या आश्रमाची शोभा, कन्हैया माझ्या वैराग्याच्या संसाराचा आधार. बाबा बाबा तुम्ही मुळीच काळजी नको. हा पहा मी कौशिक नाही, मी कन्हैया आहे. तू कन्हैया? मग कौशिक कुठं आहे? कौशिक रानात लाकडे तोडायला गेला आहे. बाळा, म्हणजे तू काय म्हणतोयस? ते दुष्ट राक्षस इथे आले, मी त्यांच्या पुढे उभा राहील व सांगेन मी कृष्णा, न्या मला पकडू. मला पकडून नेल्यावर काय कन्हैयाच्या जीवाला काडी का सुद्धा अपाय होणार नाही. बाळा बाळा, काय बोलतोयस तू हे? बापाच्या सुखासाठी स्वतःचा प्राण द्यायला तू तयार होतोयस. बेटा, खरा पुत्र आहेस तू. छे, या विचारात काही अर्थ नाही. तुमचा प्राण नाही, कृष्णाचा प्राण थोडाच वाचतोय. 2 प्राण सुखासुखी दवडणं अगदीच व्यर्थ आहे. कौशिक म्हणतो तसं होईल तर. बाबा तुम्ही मुळीच काळजी करू नका. तुमचा तपाचे बळ यावेळी माझ्या अंगात संचललं आहे. ते मला यावेळी सस्ता बसू देणार नाही. कृष्णासाठी मी प्राण देणार. बाळ बाळ, काय बोलतोयस तू? देव वाणी का तुझ्या मुखात बसली आहे? किती सुंदर, किती हृदय भेदक बोलतोयस तू. अपत्य प्रेम की शिष्य प्रेम? स्वतःच्या ज्ञानावृताने वाढवलेला पिंड वाचवावा की स्वतःच्या ज्ञानावृताने शिंचलेला वृक्ष तोडावा? गुरुजी, विचार करायला एका क्षणाचाही वेळ नाही. ते बघा, सैनिक आलेच. पण कौशिका, तू कन्हैया म्हणून त्यांचा विश्वास कसा बसेल? त्याची नका काळजी करू. माझ्याजवळ एक युक्ती आहे. हरामखोरा, काय घेऊन चालला आहेस? थांबा थांबा सेनापती, अशी चूक करू नका. हा कृष्ण नाही. हा कृष्ण नाही तर खेड्या हे काय तुझं काट्या आहे? होय, हा माझा मुलगा आहे. साऱ्या आश्रमातील पोरे देखील तुझीच मुलं आहे. म्हाताऱ्या, इतकी तपश्चर्या करून खोटे बोलतोस का रे? तू कृष्ण आहेस की नाही? होय, मीच कृष्ण. बघ खेड्या, तुझा हा बाप काय सांगतो ते ऐक. लहान मुलांना जितकी खरे बोलण्याची अक्कल आहे तितकी देखील तुला नाही. चला रे. सेनापती थांबा, अशी चूक करू नका. मला गुरुच्या चरणी वंदन करू द्या. गुरु महाराज, येतो मी. माझ्या शिष्य प्रेमाने माझ्या पुत्र प्रेमाचा बळी घेतला. गुरुजी, आम्ही मला लाकडे तोडायला गेलो होतो. काय मौत झाली. पण गुरुजी, मी काय पाहतोय? आपल्या वृद्ध नेत्रात अश्रू. बोलत का नाही? कौशिक कुठे गेला? हा पहा, मी त्याला हाण आणलाय. किती दिवसापासून हट्ट ठेवला होता. कन्हैया, आपला कौशिक नाही नाही मला सांगवत. आज आपल्या आश्रमावर नाही, कौशिकावर आज मोठं संकट आलं होतं. त्या सर्वातून कौशिकाने सुटका केली. म्हणजे काय म्हणता गुरुजी? कुमारा, हा काय प्रकार आहे? कन्हैया, तुला पकडण्यासाठी जरासंधाचा सेनापती सैनिक घेऊन इथे आला. त्यांनी सर्व आश्रमावर गराडा दिला. तू बाहेर गेला होतास म्हणून त्यांना फसवण्यासाठी कौशिकला आपण कृष्णाबद्दल सांगितले. सेनापती त्याला खरोखरच कृष्ण समजून घेऊन गेले. काय? कौशिकाला माझ्या ऐवजी राक्षसाने पकडून नेले? काय ऐकतोय मी? कौशिक राक्षसाने तुरुंगात असताना हा कृष्ण येतो स्वस्त कसा बसेल? गुरुजी काय केलं तुम्ही? कृष्णा, हे तुझ्यासाठी कर्तव्य आहे. जोपर्यंत तू माझ्या आश्रमात आहेस
तोपर्यंत तुझ्या केसाला देखील धक्का लागणार नाही अशी काळजी मला घेतलीच पाहिजे. पण गुरुजी, कौशिकचे प्राण काळाच्या धारेत सापडले असताना जिवंत राहण्यापेक्षा मरण फार उत्तम. प्रत्यक्ष यमाच्या घशेतून त्याला पडून आणण्यास तर त्या जरासंधाची काय कथा. कौसाच्या पाठीमागे त्याची रवानगी करतो मी. कृष्णा, असा आत्मघात करू नकोस. पुत्र शोकाने विवाळ झालेल्या अंतःकरणावर शिष्य शोकाचा घाव घालू नकोस. कृष्णा, कृष्णा, मला सर्वस्वी निराधार करू नकोस. गुरुजी, आपण निश्चिंत असावे. कौशिकाला आमच्या तुमच्या चरणापासून हजर करी हीच माझी प्रतिज्ञा. गुरु माऊली, आपण जे विद्या शिकून जे अमर्याद उपकार केले ते फेडण्यासाठी मला गुरुदक्षिण जायलाच पाहिजे. थांब थांब कृष्णा, थांब. महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे कृष्णाला पकडून आपल्या पुढे हजर केला आहे. सांदीपनी ऋषीच्या आश्रमात हा दडून बसला होता. शाबास सेनापती, ज्या कार्यासाठी आपण मथुरेहून बाहेर पडलो ते काम आज आपण यशस्वी केले. कृष्णा, उन्मत्त कार्ट्या, तू काय केले आहेस तिची तुला जाणीव आहे का? मी काय केलं ते मला पूर्ण जाणीव आहे. तू काय बोलतो तुला जाणीव आहे का? हरामखोरा, माझ्याशी उर्मटपणा, सिंहाच्या गुहेत येऊन त्याचाच अपमान. दृष्टा, तुला अजून तुझ्या प्राणाची भीती अजून वाटत नाही? प्राणाची भीती मला नाही, पापी माणसाला प्राणाची भीती असते. मी पापी? थांब, ज्या जिभेने हे तू शब्द उच्चारतोस ती जीभ तुझ्या प्राणासकट बाहेर उपटून काढतो. अधमा, कंसाचा कपटाने वध करून पापाचे धडे तू रचले आहेस, मी नाही. कौशाच्या वादाचे मी पाप एक केले असले देवगीचे 7 गर्भ मारून 7 पट पाप केले. नको नको, कंसवधाची आठवण देखील करून देऊ नकोस. त्याची आठवण झाली की माझ्या हृदयात दुःखाचा ज्वालामुखीच पेटतो. आणि कंसवधानंतर तू एका भाड्याप्रमाणे त्या जंगली ऋषीच्या दाढीत का लपला होतास? गुरु महाराजांच्या आश्रमात मी शिक्षणासाठी राहिलो, तुला भीतो म्हणून नाही. काय मला भीत नाहीस? पाहतो कसा भीत नाहीस. उभा टाचे खाली चिरडून टाकीन. सेनापती, जा. कृष्णा, हो मरणाला तयार. पुन्हा पुन्हा मरणाचे भय कशाला घालतोय? मरण हे वीराला भूषण आहे. होय, आणि तेच भूषण मी तुझ्या देहावर चढवणार आहे. मृत्यूच्या लाल मणक्यांची माळ तुझ्या गळ्यात घालतो. वसुदेवा, हा बघ तुझा कार्टा. माझ्या भीतीने तू त्याला सांदीपनीच्या आश्रमात दडवून ठेवला होतास. जरासंधा, असुद्या दृष्टी वार्धक्याने अंध झाली असली तरी तुझे कपट न दिसण्या एवढी विकास आणि झाली नाही. हा कृष्ण राक्षसा ज्या धाडसाची कमाल झाली, कृष्णाला पकडण्याची सारी अक्कल संपली असे कबूल का करीत नाही त्यापेक्षा? झेड्या, काय म्हणतोस? हा कृष्ण नाही. जरा डोळे उघड, दिसत नाही तुला हा कृष्ण? पुत्रप्रेमाने तुझी दृष्टी आंधळी झाली आहे. जरासंधा, पुत्रप्रेमाने माझी दृष्टी अंध झाली नाही, कृष्ण देशाने तुझी दृष्टी अंध झाली आहे. खरे खोटे पाण्याच्या ताकद नाही. वसुदेवा, तुझे कपट मी ओळखले. तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या या पोराला सोडून देईन असे वाटले तुला? मला तुझ्या मूर्खपणावर कीव येते. मला तुझ्या असाध्याची कीव येते. तुझी बुद्धी तुला सोडून गेली आहे, पुढच्या मनात छाया पडली आहे. त्याच्या आधी तुझ्या पोरावर मरणाची छाया पडली आहे, तिकडे पहा. सेनापती, काय म्हणतो हा थेरडा? हा कृष्ण नाही. सरकार, याला म्हातारचा झालेला दिसतो. याच्या म्हणण्याकडे काय लक्ष द्यायचं आहे? कृष्णाला विचारा. काय रे, तू कृष्ण नाही? ते मला का विचारतोय? तुझ्या अंतःकरणाला विचार, मी कोण आहे तो. मला ठाऊक आहेस तू कोण आहेस ते. तू अधमाधम कृष्ण आहेस, कौसाचा शत्रू आणि माझ्या तावडी सापडलेला माझा बळी. तू कृष्ण आहेस. मग काय होतं? तुला ठाऊक आहे. एक थेरड्या, बाप मुलाला ओळखत नसला तरी आपली ओळख विसरण्या इतका तो बेअक्कली झालेला नाही. काय तू कृष्ण? मी काय ऐकतो आहे? तू कृष्ण? महाराज,
आपण मला ओळखलं नाही? कशाला ओळखेल तो? त्याला तुझी लाज वाटते. छे छे, यात काहीतरी समजूतचा घोटा आहे. बाळ, तू माझा कृष्ण आहे? काय म्हणतोस काय तू? होय बाबा, मी आपला लाडका कृष्ण. माझी दृष्टी ठिकाणा का? मी स्वप्नात आहे की जागा आहे? तू खास कृष्ण नाही. वसुदेवा, पुरे कर तुझे हे ढोंग. तुझ्या या सोंगाने तुझ्या या पुत्राचं मरण एक क्षण देखील टळणार नाही. सेनापती, कृष्णाला माझ्या पुढे आणा. चल, हो तयार कर पुढे तुझी छाती. ही पहा, मी छाती पुढे केली. पाहू मला ठाव मारण्याची काय छाती होती. जरासंधा, थांब. त्या मुलाच्या मनाने मला पुत्र शोकाचे दुःख होणार नसेल तरी माझ्या मुलाच्या आधाराने याला मी मरू देणार नाही. खेरड्या, तुला वेळ लागले की काय? सेनापती, याच्या कानात ओरडून सांगा, हा कृष्ण आहे. जरासंधा, कृष्णावरचा सूड या अजाण बाळगा घेऊन आपला पापाचा भार वाढवू नकोस. यावरून तुझा मरण का झाला असं वाटते. तुझ्या जगात कृष्णमय लागले आहेत. प्रत्येक बाळमूर्ती तुझ्या कृष्णावरती दिसत आहे. असे काय? हा कृष्ण नाही? काही हरकत नाही. मग स्वस्थ उभा राहा. घाबरण्याचे काहीच कारण नाही. कृष्णा, घे तुझ्या नालायक बापाचे नाव आणि हो मरणाला तयार. माझ्या वडिलांचे नाव माझ्या हृदयात कायमचे कोरलेलं आहे. ते तोंडाने कशाला घ्यायला पाहिजे? चल, आता विलंब लावू नको. हा, मी तयार आहे. आहा, बाळ किती सुंदर सत्य बोलतोय. याच्या पुढे साक्षात सत्य आणि देखील लाजून निश्चित पडेल. जरासंधा, कृष्णाच्या ईश्वरी कृपेची साक्षता ज्या प्राण रक्षणासाठी लहान पोरे देखील आपल्या कवळ्या छातीच्या ढाला करीत आहे. बापासारखा बाप असून देखील तू आपल्या पोराला ओळखण्यास मागे सरतो. मग लहान मुलांनी पुढे यावे यात नवल तर काय? नाही, कृष्णाचा त्या ठिकाणी प्रत्येक शोभा असताना त्या पुत्राच्या प्राणासाठी इतरांना आपल्या प्राणाचा बेमी का देऊ देईल? सेनापती, पाहता काय? ओढा या म्हाताऱ्याला बाजूला. ह्याच्या डोळ्यात देखत ह्याच्या पुत्राचा प्राण घेतो. कृष्णा, या जरासंधाच्या मुष्टी प्रहारापासून कर तुझे रक्षण. थांब जरासंधा, तुझा मृष्टीपात छातीवर घेण्यासाठी हा पहा मी कृष्ण आता आलो आहो. आता पाहू तुझं ध्येय. कोण कोण तू? मी कोण? मी कृष्ण. कंसाचा वध करणारा तोच मी कृष्ण. वसुदेव महाराजांचा पुत्र तोच मी कृष्ण. आणि तुझ्या राक्षसी अन्यायाची टक्कर देण्यासाठी छाती पुढे करून उभा राहणारा तोच मी कृष्ण. आहा, हाच माझा बाळ. तू कृष्ण? मग हा कोण? हा माझ्या गुरु महाराजांचा पुत्र, माझा लाडका बंधू, माझ्या प्रेमासाठी स्वतःचे प्राण बळी घालणारा हा बालवीर कौशिक. जरासंधा, आता हात का खाली पडला? उचल तुझा हात, काढ दृष्टी प्रहार. मला भोवळ आली, दृष्टी धुंद झाली. सेनापती, पाहता काय? अरे, मला सावरून धरा. अरे, हे ब्रह्मांड माझ्या भोवती फिरू लागले आहे. हा कृष्ण की हा कृष्ण? सांगा, प्राण घेतोय त्याचा. राक्षसा, असा घाबरतोस कसा? बघ माझ्याकडे, मी दिसत नाही तुला? नाहीस, नाही, तू कृष्ण नाहीस. हा कृष्ण नाही, हा कृष्ण. अरे, किती कृष्ण माझ्या भोवती जमले आहे. सेनापती, पाहता काय? सैनिकांना जमवा. पाहता काय? ही कृष्णाची झुंड माझ्यावर आली. माझ्या छातीवर बसली. कंसाप्रमाणे किती माझ्या छातीवर मुष्टीप्रहार झाले. सेनापती, पडलो मी. धरा धरा. हो, आता काय? उचला महाराजांना आणि शावडीत घेऊन चला. आहा, काय ईश्वरी चमत्कार. कृष्णा, धन्य सामर्थ्याचे. माझ्या पोटी जन्म घेऊन माझा नवा आपल्या कुळाचा उद्धार केला. ये मला तुला कुठून भेटू दे. कौशिक बाळ, तू ये. तुझ्यापासून ही माझी प्रेमाची मिठी मोकळी पडेल. बाबा, हा माझा प्रभाव नाही, हा माझ्या गुरु महाराजांचा तपश्चर्येचा प्रभाव. त्याने माझ्यावर ठेवलेले मस्तकावर अभंग वरद हस्ताचा प्रभाव. धन्य ते तुझे गुरु.
चल चल त्यांच्या दर्शनाचं त्यांच्या पायावर मस्तक ठेवून मला कृतार्थ होऊ दे मी तुझा जन्माचा पिता पण ते तुझे ज्ञानदाते पिता ज्या ज्ञानमय जीवितेचा जन्म चल त्यांना डोळे भरून मला पाहू दे चल चल वंदे